मित्रांनो, विधान भुवन या शब्दाचा विग्रह केल्यानंतर लक्षात येतं की ज्या ठिकाणी मंत्री महोदयांच्या मुखातून विधान निघतं आणि महाराष्ट्राचा विकास होतो असं पवित्र मंदिर म्हणजे विधान भवन. त्याच विधान भवनच्या प्रांगणामध्ये खरं तर महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा व्हायला हवी. पण आजकालच्या बातम्या पाहता मान शर्मेनं खाली झुकल्याशिवाय राहत नाही. अहो, मारामारी टळून गेली, तंबाखू मळून झाली, हद्द तर तेव्हा झाली, रम्मी सुद्धा खेळून झाली. खर तर त्या बातम्या पाहत असताना महाराष्ट्रातील जनता हृदयातून म्हणत असेल, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, समुंदर में उतरे हो तो किनारा भी आएगा, समुंदर में उतरे हो तो किनारा भी आएगा, आज वक्त तुम्हारा है कल हमारा भी आएगा.